हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाचे कुरकुरीत असे मेदूवडे कसे करायचे ते पाहणार आहे. हे आपण मेदूवडे साध्या सोप्या पद्धतीने खमंग कुरकुरीत असे बनवलेले आहेत. तुम्हाला आवाज ऐकून कळत असेल, वरून कुरकुरीत आतून मऊ असे मस्त मेदूवडे झालेले आहेत. आपण हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि चविष्ट असे मेदूवडे बनवलेले आहेत उपवासाचे. तुम्हाला उपवासला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचे तुम्ही उपवासाचे मेदूवडे बनवू शकता. एकदम मस्त झालेले आहेत. आणि उपवासाची चटणी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कसे करायचे ते मी दाखवलेलीच आहे. छान अशी खमंग चटणी पण आपण बनवलेली आहे. छान मेदूवडे बघा, नक्की करून बघा या पद्धतीने, तुमचे पण छान होतील. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी 1 कप वरई किंवा भगर 1 कप घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे साबुदाणा मी घालून घेते. आता हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. हलकंसंच मी हे रवाळ असं वाटून घेतलेलं आहे. आणि आता 1 कप आपण वरई घेतली होती. आता इथे 2 कप आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. थोडं तुम्हाला उपवासला चालत असेल तर यामध्ये थोडंसं आलं घालायचं खिसून. मी इथे आलं खिसून घातलेलं आहे थोडंसं. आणि आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतरच आपण जे वाटून घेतलेलं पीठ आहे ते यावर घालायचं. आणि व्यवस्थित गॅसची फ्लेम एकदम कमी करायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये. इथे बघा हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. इथे बघा 5 ते 6 मिनटानंतर हे छान असं शिजलेलं आहे मस्त. तर मी गॅस बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये किंवा ताटात काढून थोडंसं कोमट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित हे मळता येतं. मी ताटात काढून घेतलेलं आणि हलकं हे कोमट झालेलं आहे, म्हणजे व्यवस्थित मळता येतं. मळून घेतल्यामुळे यातल्या गाठी किंवा गुठळ्या काय असतील त्या निघून जातात आणि हे पीठ छान तयार होतं आणि मेदूवडे छान आपल्याला बनवता येतात. 2 मिनटं मळून घ्या. इथे हे 2 मिनटं मळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मिडियम साईजचे उकडलेले बटाटे खिसून घालायचा. इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेत. मोठा असेल तर 1 घ्या. त्यानंतर 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. हिरवी मिरची वाटून घेतली होती, 2 चमचे घातलेले आहे. 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आपण मीठ पिठामध्ये घातलेलं आहे. जर तुम्हाला कमी वाटलं तर यामध्ये घालू शकता तुम्ही. आणि हवं असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे दहीसुद्धा घालू शकता. त्याने पण छान टेस्ट लागते मेदूवड्यांना. हे मी चांगलं मिक्स करून मळून घेतलेलं आहे, बघू शकताय. आणि हे मळून घेतल्याच्या नंतर हाताला तेल लावायचं आणि थोडंसं जेवढं तुम्हाला मोठा किंवा लहान मेदूवडा बनवायचं असेल तेवढं पीठ घ्या आणि त्याला छान आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने गोल करायचं. याला चिरा पडू द्यायच्या नाहीत. आणि छान आपलं पीठ झालेलं आहे मऊसूत एकदम, म्हणजे छान आकार देता येतोय. मधून आपण छान याला मेदूवड्यासारखं शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने बघू शकताय. याच पद्धतीने मी सगळे मेदूवडे बनवून घेते. बघा झटपट असे आपले सगळे मेदूवडे मी बनवून घेतलेले आहेत. जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 14 ते 15 या साईजचे मेदूवडे तयार झालेले आहेत. तुमचे कमी जास्त होऊ शकतात, तुम्ही जसे लहान मोठे बनवाल तसं. तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच घालून मी तळून घेणार आहे. बघा 2 ते 3 मिनटानंतर थोडंसं खालच्या साईडने हे कडक झाल्यानंतरच पलटी करून मी तळून घेते. सुरुवातीला याला चमचा किंवा काही झाऱ्या लावायचा नाही. बघा हे छान असे दोन्ही साईडने मी खाली वर करत चांगले हलक्याशा सोनेरी रंगावर छान तळून घेतलेले आहेत मेदूवडे.
बघू शकताय मस्त खमंग कुरकुरीत होतात आणि मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे आतून छान असे तळले जातात, वरून कुरकुरीत होतात, मस्त झालेले आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत, चवीला एक नंबर लागतात. बघू शकताय तुम्ही, अजिबात तेलकट होत नाही, छान कलर आलेला आहे आणि अजिबात तेलात फुटत नाहीत. छान असे उपवासाचे मेदूवडे बनतात. हे सगळं तेल यामधलं निथळून घेतलेलं आहे, बघू शकताय. आणि याच पद्धतीने मी दुसरे पण तेलात घालून छान असे तळून घेतलेले आहेत, बघू शकता. या पद्धतीने सगळे मी इथे मेदूवडे तळून घेतलेले आहेत आणि त्यासोबत हिरवी मिरची पण थोडीशी तळून घेतलेली आहे. मस्त छान असे सगळे मेदूवडे, कलर एकसारखा आलेला आहे. चवीला एक नंबर लागतात बघा. तुम्हाला उपवासला तेच खाऊन कंटाळा आले असेल, या पद्धतीचे तुम्ही कुरकुरीत झटपट बनणारे मेदूवडे बनवू शकता. मस्त झालेले आहेत. तुम्ही सुरुवातला आवाज ऐकलाच असेल, एकदम खमंग कुरकुरीत बनतात. आणि उपवासाची चटणीसुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्याच पद्धतीने बनवलेली आहे. मस्त चविष्ट लागतात चटणीसोबत, छान झालेले आहेत बघा, खमंग कुरकुरीत. नक्की तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीचे उपवासाचे मेदूवडे बनवून बघा, एकदम छान बनतात, खमंग कुरकुरीत. नक्की उपवासाचे झटपट बनणारे मेदूवडे बनवून बघा, तुमचे पण छान होतील आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. बनवून बघा, कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने उपवासाचे मेदूवडे नक्की बनवून बघा, तुमचे पण छान होतील आणि मस्त खमंग कुरकुरीत होतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.